राहुल नार्वेकर आणि त्या कागदातून भेळ खाल्ली होती का? आशाताईंच्या निधन शोकप्रस्ताव वाचनावरून संतापले राज ठाकरे. आपल्या सदाबहार गाण्यांनी अजरामर ठरलेल्या गानसम्राज्ञी पद्मविभूषण आशाताई भोसले यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले. देशभरातून आशाताईंना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या निधनानंतर विधिमंडळाचे हे पहिलेच अधिवेशन होत असल्याने विधानसभा सभागृहात त्यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव ठेवण्यात आला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी तो वाचून दाखवली. मात्र शोकप्रस्ताव वाचताना त्यांच्याकडून झालेल्या चुकीचा उल्लेख आणि उच्चारावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी चांगला संताप व्यक्त केला आहे. पद्मविभूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीनं मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही हे पाहून संताप उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्याआधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी अशा शब्दात राज ठाकरे यांनी संतप्त भावना बोलून दाखवल्या. आशाताईंच्या निधनाचा हा प्रस्ताव राहुल नार्वेकरांनी स्वाहिली अथवा हिब्रू भाषेत मांडला असता तरी चाललं असतं, कारण त्यांचं मराठी पण कळलं नाही आणि स्वाहिली पण. हिब्रू तसं कोणालाच कळत नाही. बरं, अजून एक शोकांतिका म्हणजे नार्वेकर दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाल मंगेशकर करत होते आणि वाटेल तसं मराठी वाचून दाखवत होते. त्यावेळी सभागृहात उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावा असं वाटलं नाही. नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहीत आहेत ना दीनदयाळ उपाध्याय माहीत आहेत. भाजपने जी काही खोगीर भरती सुरू केली त्यात त्यांची अवस्था तेलही गेलं तुपही गेलं हाती आलं धुपाटणं अशी झालेली आहे असं म्हणत राज ठाकरे यांनी भाजपलाही टोला लगावला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.